येस ओके फाईन. तर प्रत्येकाची नावं मला आठवत नाही नेमकं कोण कोण होतं. चला व्हिडिओ ऑन करा. रोज तेच सांगावं लागतं. सो टुडे सेशन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. कारण काय आहे, एकच आपण आज शक्तिपात घेतलेला आहे, तुमच्यापैकी घेतलं असेल मोस्टली लोकांनी. त्याच्यानंतर आज आपण काय करणार आहोत, प्रॅक्टिकल करणार आहोत हिलिंगचं. ठीक आहे. तर स्वतःच्या जी आपली ऊर्जा आता 10% लेवल 1च्या हिशोबाने ऍक्टिव्हेट झाली आहे, त्याच्या साह्याने हिलिंगचा प्रॅक्टिकल आज करणार आहोत. स्वतःच्या बोलांनी पाण्याची चव आज चेंज होते का ते जरा आपण चेक करणार. ओके. Therefore, it is much more important for today. आता काही जे नेहमी डाऊट्स येतात शक्तिपात झाल्यानंतर, तसे नेहमीसारखे डाऊट्स आलेले आहेत माझ्या टीमकडे. त्यातले सगळ्यात कॉमन आहे तो म्हणजे आज ज्यांचाही शक्तिपात जे लोक घेऊ शकले नाही आहेत जेन्युइन रिझन्सने. ओके. पण असे लेवल 1 संपल्यावरती खूप कॉल्स आणि इन्क्वायरीज येतात की आमचा लेवल 1चा शक्तिपात काही कारणाने राहून गेलेला आहे किंवा ते अटेंड करू शकलेले नाहीत, पण त्यांना लेवल 2 ला एनरोलमेंट म्हणजे ऍडमिशन घ्यायचं आहे. तर इज इट पॉसिबल आहे की नाही? तर पॉसिबल आहे. लेवल 1चा शक्तिपात जरी नाही घेतला तरी सुद्धा लेवल 2 ला ऍडमिशन इज पॉसिबल. कारण काय आहे, लेवल 2 चा शक्तिपात होण्याच्या आधी ज्यांचाही लेवल 1चा शक्तिपात राहिलेला आहे त्यांचा 1 वीक आधी कम्प्लीट केला जातो. कोणाचा? ज्या लोक लेवल 1चा राहिलेला आहे आणि तरी सुद्धा एनरोलमेंट करत आहेत. कळतंय? पण ज्यांचा असाच राहून गेलेला आहे, फक्त लेवल 1 ला आम्ही हे करणार आहोत तरी सुद्धा रिअरेंज करा, तर दॅट इज नॉट पॉसिबल. ठीक आहे. कळतंय? दोन्ही इथे कंडिशन कळलेल्या आहेत. वेदर इट इज कोणत्याही जेन्युइन रिझन राहिला असेल, पण ज्यांना लेवल 2 ला एनरोलमेंट घ्यायचं आहे असे सुद्धा असे खूप असतात की ज्यांचा काही कारणास्तव जेन्युइन रिझन असतात पण लेवल 2 ला ऍडमिशन घेत असतात. सो त्यांचा 1 वीक आधी लेवल 2 चा शक्तिपात होण्याच्या 1 आठवडा आधी लेवल 1 चा कम्प्लीट करून दिला जातो. कारण की लेवल 1 चा झाल्याशिवाय लेवल 2 चा कंडक्ट नाही करू शकत. कळलं? तर हा सगळ्यांचा डाऊट होता. खूप जणांचे मेसेजेस आलेले, तर तो मी सॉल्व्ह केलेला आहे. दुसरा सगळ्यांचा जो काल सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळेल का शक्तिपाताची? तर शक्तिपाताची व्हिडिओ रेकॉर्डिंग केलीच जात नाही आणि ती दिली पण जात नाही. ओके. कोण कोण होतं शक्तिपाताला? मी दिसली का कोणाला? व्हिडिओ रेकॉर्डिंग काय काय म्हणून द्यायची आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग म्हणून शक्तिपात होत नसतो. ओके. कळतंय? आत्ताच सांगितलं ना सगळं. ओके फाईन. रिया दळवी, आत्ताच मी त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. ओके. हे 2 गोष्टी कळलेल्या आहेत. त्याच्यानंतर तुमचा प्रश्न विचारला जातो ते म्हणजे शक्तिपात रिपीट करायचा असतो का? तर नाही. आता जे आपण ऍक्टिव्हेशन करणार आहोत तो आपण रिपीट करू शकतो पाहिजे तेव्हा, पाहिजे तेवढ्या वेळा सुद्धा. पण शक्तिपात एकदाच घ्यायचा असतो, सारखा वारंवार तो रिपीट करायचा नसतो. ठीक आहे. सो इथे मेन जे डाऊट्स होते सगळ्यांचे जे आलेले ते आय गेस सॉल्व. ओके. इथपर्यंत कळलेलं आहे. तर आता याच्यात कोणाला डाऊट आहे? सगळं सांगितलं आहे मी शक्तिपाताच्या रिलेटेड. व्हिडिओच्या थ्रू शक्तिपात होऊ शकत नाही, त्यामुळे व्हिडिओ मागवू नका शक्तिपाताचा. गॉट इट? तर आजचा आपला टॉपिक असणार आहे, एक तर ना सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. हे असे व्हिडिओ बंद करून बसताना तो लिटरली इट इज डिसअपॉइंटिंग. जसं काय मीच माझा शिकवते, मला गरज आहे शिकवायची. असो. आज एवढं करून सुद्धा काही लोक शक्तिपाताला आलेले आणि व्हिडिओ बंद करून बसलेले. कसं होणार आहे? एवढं काल 3-4 वेळा रिपीट केलेलं. काही जण होते संवासाला जॉईन होत आहेत, काही आहे ते 6:25 ला 6:30 ला मेसेजेस माझ्या टीमला येत आहेत. टाइम किती दिलेला? कितीचा टायमिंग सांगितलेला शार्प जॉईन व्हायला? 6 वाजता. तरी सुद्धा लोक 6:30 6:25 आरामात येत आहेत. मी काय कालच बोललेले की असे होणारच आहे. तो देव पण बघतो की आपण किती सिरियस आहोत त्या बाबतीत. उगाचच ते की कोणाच्या हातात येणार नाहीये. आपल्याला पण तेवढं सिरियसनेस दाखवायला हवा, धडपड करावी लागेल. जेन्युइन रिझन असेल, नेटवर्कच नाहीये, हेच नाही तेच नाही, तर ठीक आहे एक वेळेस ते आपण मान्य करू शकतो. पण आपणच उगाचच त्याला एवढं सिरियसली घेत नसू, पाहिजे तेव्हा आपण करणार, असा आपली अपॉर्च्युनिटी म्हणून
काय आपण बोलतो की नाही, संधी येते पण मला ती हे मिळवता येत नाही, कुठे ना कुठे आपण लॅक करतो. काल हे 3-4 वेळा सांगून पण तसंच झालं. अनुभव आला आहे उजवी बाजू बॉडीची पेन. काय पेन होते? शक्तिपातामुळे काय पेन बिन होत नसतं, हा काय अनुभव नाहीये. बघू याच्यावरती आपण. हे बघा, ह्याचे 2-3 कारणं असतात जे आपण उद्या बघू. एकतर आपलं ते मानसिक लेवलचं असतं, कारण की आपल्याला ऊर्जेची सवय नसते. आपण थोडं जास्त एक्सायटेड सुद्धा असतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा गोष्टी होतात. दुसरं एक रिझन असतं ते म्हणजे वर्षानुवर्ष जो गाळ, सपोज एका नदीमध्ये गाळ साचलेला आहे आणि जर तो गाळ काढायला गेलो तर तरंग उठणारच आहे. रेकी कशी काम करते? नेगेटिव्हिटी रिमूव्ह करते. एखादं गाळ जर काढायचं म्हटलं तर वरचं पाणी घालणारच आहे. कळतंय? तेव्हा नव्हते मी, ट्रॅव्हलिंग मध्ये होते. प्लीज रिपीट नाही होणार आहे, कोणताही लेक्चर इथे रिपीट नाही होणार आहे. व्हिडिओज बघा तेव्हा त्या दिवशी प्रेझेंट राहा. एक पूर्ण आपण लेक्चर कोणासाठी रिपीट नाही करू शकणार. ओके, व्हिडिओज एनिवेज प्रोव्हाइड होत आहे, यू गो थ्रू दोज व्हिडिओज. फाईन. आता ज्यांचाही शक्तिपात झाला आहे त्यांचं आता ऍक्टिव्हेशन केलं जाणार आहे किंवा शिकवलं जाणार आहे, किंवा ज्यांचा राहून गेलेला आहे त्यांनी सुद्धा ऍक्टिव्हेशन शिकण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. कळतंय? सो बिफोर ऍक्टिव्हेशन आधी आपल्याला काय केलं पाहिजे? रेकीचं आवाहन केलं पाहिजे. त्या एनर्जीजला आपण इन्व्होक करतो. काय करतो? इन्व्होक. कारण की इथे आपण काही करत नसतो. कोण करत असतं? ऊर्जा कोणाची आहे? निसर्गाची, या पूर्ण युनिव्हर्सची आहे, दॅट इज रेकीची. सो त्या एनर्जीला आपल्याला आवाहन करावं लागतं. तर ती रेकीची जी प्रार्थना आहे ती आधी सगळ्यांनी लिहून घ्या. मी स्वतःची आभारी आहे. आता सगळे उठणार लिहायला. कळलं आपण किती सिरियस आहोत? मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माझ्या माता पिता समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ओके, रिपीट करते. आधी स्वतःचे आभार मानायचे आहे. मी स्वतःची किंवा स्वतःचा आभारी आहे. नंतर हवं तर आपले माता पिता, माता पित्यांचे आभारी आहे. समस्त गुरुजनांची आभारी आहे. त्या दिव्य रेखी शक्तीचा मी आभारी आहे. त्याच्यामध्ये ऍडिशन करू शकता. आलं रिपीट, आता रिपीटच करते मी. मल्टीटास्किंग कराल तर काहीच लक्षात राहणार नाहीये. त्याच्यानंतर काय, तिथे आपण ऍडिशन करू शकतो की आपले इष्ट देवता किंवा काहींचे सद्गुरू असतील तर त्यांचं सुद्धा आपण आवाहन करायचं आहे, की माझ्या डॅश डॅश या देवाचं नाव घ्यायचं, त्यांचं आवाहन करत आहे किंवा सद्गुरूंचं आवाहन करत आहे. आणि लास्टला काय येणार? रे की अमृत, रे की अमृत. हा, हे 3 वेळा लिहायचं. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. कळलं? सो ही आपली रेकीची प्रार्थना आहे, किंवा आवाहन बोलू शकतो. ओके, इथपर्यंत कळलं आहे? हे का गरजेचं असतं? कारण आपण आपल्या ऊर्जांनी काही करत नसतो. तिथे मी पण आणायचंच नाहीये. आपल्याला त्या ऊर्जेला आवाहन म्हणजेच कॉल करावं लागतं. कळतंय हे का आपण केलंय? सो आता ऍक्टिव्हेशन करायचं आहे. त्यासाठी काय करायचं? हात जोडून सगळ्यांनी ही प्रार्थना आधी बोलून घ्या. मी स्वतःची किंवा स्वतःचा आभारी आहे. माझ्या मातापित्यांचा आभारी आहे. माझ्या समस्त गुरुजनांची मी आभारी आहे. दिव्य रेखी शक्तीची मी आभारी आहे. माझ्या सद्गुरूंची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. झालं करून? आता काय करायचे? हात रब करायचे. दोन्ही हात रब करायचे आहेत. उजवा हात असा खाली घ्यायचा, त्याच्यावर डावा हात असा टच नाही करायचा, असं हे करायचं. आणि डावा हात क्लॉकवाईज मोशन मध्ये घड्याळाच्या दिशेने 21 टाइम्स मूव्ह करायचा आहे, हळूवार. ओके, ज्यांचा शक्तिपात झाला आहे त्याने डोळे बंद करून ऑब्झर्व करा की हातामध्ये काय फील होते, किती संवेदना, काय वाटतंय. आणि सोबत इंटेन्शन द्यायचं आहे, बोलायचं आहे की चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र, राईट? चार्ज, हील
अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. ओके, कळतंय? अंदाजे 21 वेळा करायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. मराठीमध्ये हवं तर मराठीमध्ये बोलू शकता. अंदाजे 21 वेळा करायचा आहे क्लॉकवाईज दिशेने. त्यांची व्हिडिओज बंद आहेत. आय एम नॉट रिस्पॉन्सिबल फॉर देम. बरोबर करताय की चुकीचे करताय? Done? ज्यांचं झालं असेल त्यांनी हात चेंज करायचा आहे. आता डावा हात खाली, उजवा हात वर. सेम प्रोसिजर राहणार आहे. 21 टाइम्स. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. हाताची बोटं जोडलेली पाहिजेत. असे बोटं ठेवायची नाहीत. असं पाहिजे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. झालं. नेक्स्ट आहे डाव्या हाताची मूठ बंद करायची आहे आणि डाव्या मांडीवर ठेवायचे. ठेवली. उजवा हात क्राऊन चक्रावरती. सेम आहे क्लॉकवाईज मोशन. आणि 21 टाइम्स हे करायचं आहे आणि बोलायचं आहे की चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय ऑल 7 चक्रास. किती? 7ही चक्रांचं चार्जिंग, हिलिंग आणि प्रोटेक्शन. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रास. ओके, कंटिन्यू. Charge, heal, and protect my 7 chakras. Charge, heal, and protect my all 7 chakras. Done? हाताची मूठ तशीच ठेवायची आहे. आता आपला हा हात नाभी चक्राच्या इथे क्लॉकवाईज मोशन करायचं आहे. चार्ज, ही समजा अशा पद्धतीने. कुठे? नाभी चक्राच्या इथे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. नेवलच्या इथे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. कंटिन्यू. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. ओके, झालं. डाव्या हाताची मूठ ओपन करायची आहे.
आणि दोन्हीही हात अशा पद्धतीने हृदय चक्राच्या समोर चेस्टच्या सेंटरला टच करायचं नाही, थोडासा गॅप ठेवायचा आणि चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय होल बॉडी अँड ऑरा. संपूर्ण शरीर आणि ऑराचं चार्जिंग, हिलिंग आणि प्रोटेक्शन मागायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय होल बॉडी अँड ऑरा. हात स्टेबल ठेवायचे आहेत, हात हलवायचे नाहीयेत. डोळे बंद, हातातून निघणाऱ्या संवेदनांकडे फोकस करायचा आहे, खास करून ज्यांचा शक्तिपात झालेला आहे. कंटिन्यू 21 टाइम्स अंदाजे बोलायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय होल बॉडी अँड ऑरा. झालं आता स्वतःला. ओके फाईन. आता काय करायचं आहे, हात रब करा, केला आणि अशा पद्धतीने एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे. हात थोडेसे मागे पुढे घ्यायचे. तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड जाणवणार, दोन्ही हातांच्या मध्ये एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तुम्हाला जाणवेल. आपली स्वतःचीच ऊर्जा आहे ती, जी आज आपण ऍक्टिव्हेट केलेली आहे. एक असं चुंबकीय क्षेत्र जाणवेल हाताच्या भोवती. दॅट इज युअर एनर्जी बॉल. दॅट इज आपली ऊर्जा, जी आज आपण ऍक्टिव्हेट केलेली आहे. आता या ऊर्जेला जाणवतं सगळ्यांना? फोर जाणवत असेल? ओके, व्हेरी गुड. पाहिजे तर अजून मोठा करून बघा, जाणवते का? थोडा डिस्टन्स वाढवा आणि बघा, जाणवतंय? आता ह्याला स्वतःच्या 7 चक्रास, ऑरा आणि पूर्ण बॉडीमध्ये आपल्याला इन्कल्केट करायचंय, ग्रहण करायचं, राईट? सो व्हॉट यू नीड टू डू, यू जस्ट नीड टू लिफ्ट इट अप आणि सहस्रार चक्रामधून त्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे. सो जस्ट लिफ्ट अप, प्लेस इट ओव्हर हिअर, डोळे बंद, आणि मी जसं जसं सांगेल हात हळूहळू अशा पद्धतीने खाली खाली आणायचा आहे पायापर्यंत. ओके, डोळे बंद, त्याला प्लेस करायचा आहे आणि हात हळूहळू खाली आणण्यास सुरुवात करायची आहे पायाच्या दिशेने. अनुभव करण्याचा प्रयत्न करायचा आहे की दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, या अनंत स्रोतातून वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या क्राउन चक्रातून संपूर्ण शरीरात आता प्रवेश करत आहे. संपूर्ण शरीर, 7ही चक्र आणि ऑरामध्ये ह्या दिव्य रेखी शक्तीचा आता प्रवेश होत आहे. जर यापैकी कोणत्याही भागामध्ये कोणत्याही प्रकारची, कोणत्याही कारणाने नकारात्मकता असेल, तर रेकीची ही दिव्य उपचारात्मक हिलिंगची शक्ती किंवा ऊर्जा त्या प्रत्येक शरीरातील भागाला, 7 चक्र, ऑरा, या सर्वांना उपचारित करत आहे, हिलिंग प्रदान करत आहे. हळूहळू हात खाली आणायचे आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. रेख अमृत, रेख अमृत, रेख अमृत. ओपन युअर आईज. ओके, कोणाकोणाला एनर्जी फील झाली? that something is entering through your chakras? Very good, very nice. ठीक आहे, ज्यांचा शक्तिपात झालाय त्यांना जास्त पद्धतीने जाणवेल. वैभवी बोला. हात हात रेस केलेला, हँड रेस केलेला कोणीतरी? वैभवी ना? अनम्यूट कर, बोला. हा, तेच एनर्जी झाली म्हणून फील. व्हायब्रेशन जाणवलं? अनम्यूट करा. व्हायब्रेशन जाणवलं का? परत म्यूट झाला फोन. हो हो झालं. व्हेरी गुड. प्रत्येकाला जाणवलंच असणार आहे इथे, सो नो डाऊट अबाउट दॅट.
गुड. आता काय करायचं, हिलिंग करूया. पण हिलिंग जी आहे ती आता लेवल 1च्या हिशोबाची असणार. ओके, त्यामुळे आता इथे काय काय वाटतं की लेवल 1चा शक्तिपात झाला म्हणजे सगळं हील करू शकतो, असं नाहीये. सध्या आता याला आपण फक्त एखाद्याचा काही पेन वगैरे असेल तर त्याच्या पेनची तीव्रता किंवा त्याचं दुखणं आपण कमी करतो. ठीक आहे, कसं करायचं आहे, पुन्हा आता रेकीचं ऑलरेडी आवाहन केलेलं आहे म्हणून आता फक्त थँक्स टू मी, थँक्स टू रेकी बोलून घ्यायचं. पुन्हा हात रब करायचे, आधी फक्त ऐकून घ्या. ओके, हात रब करायचे आणि ज्या कोणत्या शरीराच्या भागावर दुखत आहे किंवा एखादा समजा डोकं दुखत आहे अतिविचारांनी किंवा ट्रॉमा असेल तर त्यांनी सहस्त्र चक्रावरती करायचंय. पण ज्यांचं शारीरिक लेवलचं काही दुखणं असेल तर त्या बॉडी पार्ट वरती अशा पद्धतीने हात ठेवून हिलिंग द्यायची आहे. कळते, हाताची पोझिशन कशी पाहिजे तर हाताची बोटं जॉईंट पाहिजेत, असे असता कामा नये. आणि हात असा फ्लॅट नाही ठेवायचा, असा फ्लॅट नाही ठेवायचा, थोडासा कर्व ठेवायचा. कळतंय, फोकस करायचं ना आपल्याला, पण एकदम पण असं कर्व नाही, थोडासा कर्व. कळतंय, हात आपले असे असले पाहिजेत, दोन्ही हाताने हिलिंग द्यायची असते. ठीक आहे, आयदर त्या बॉडी पार्टला टच करू शकता किंवा वरचेवर अशा पद्धतीने थोडा गॅप ठेवू शकता, हॉवर करू शकता. कळते, पण असं जोरात पकडून किंवा असं घट्ट दाबून ठेवायचं नाहीये. कळते, म्हणून गॅप ठेवायचा आहे, आयदर असा अलगट ठेवायचा किंवा गॅप ठेवायचा. कळते, किती वेळ करायची, आता सुरुवातीला तुमचं आता स्टार्टिंग आहे म्हणून हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग द्यायची आहे. कळते, ओके, कळलं सगळ्यांना कशी हिलिंग द्यायची. रेकीला आता फक्त थँक्स टू मी, थँक्स टू रेकी बोला, हँड रब करा आणि हिलिंग द्यायला सुरू करा. गॉट इट. जिकडे आता समजा खांद्याचं असेल तर 2 हात असेल तर राहू देत. जर एखादं असं ठिकाण असेल की जिकडे 2 हात राहत नाही, तर एकावर एक किंवा एका बाजूला एक ठेवला तरी चालेल. काही त्यांचं पाठीचं दुखणं असेल तर पाठीमागे हात कसे ठेवणार, त्यामुळे काय करायचं, त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला समोरची साईड हे असेल तिकडे आपण हिलिंग द्यायची आहे. सपोज पाठीच्या सेंटरला दुखतंय तर इथे हिलिंग द्या. कळतंय, पण सांगा की आम्ही ते इकडे कन्सिडर करून हिलिंग देत आहे, नाहीतर पाठीमागे हात कसा जाणार आपला. बरोबर आहे, स्टार्ट. आणि एका वेळी एकच ऑर्गन करायचं आहे. ओके, आणि हिलिंग चालू असताना अफर्मेशन मनातल्या मनात किंवा मोठ्याने बोललात तरी चालेल की हा पर्टिक्युलर बॉडी पार्ट जो तुमचा आहे पूर्णतः उपचारित होत आहे किंवा हील झालेला आहे आणि त्यातून मला सर्वोत्तम स्वास्थ्याचा लाभ प्राप्त झालेला आहे. नेगेटिव्ह वर्ड्स वापरायचे नाही की दुखणं कमी झालं आहे, हे कमी झालंय, ते कमी झालंय, असं नाही. जे हवं आहे तेवढंच बोलायचं. ओके, कंटिन्यू फोकस, पूर्ण फोकस, डोळे बंद करा, पूर्ण फोकस करा, हिलिंग प्रोव्हाइड करा आणि अफर्मेशन देत राहायचं जोपर्यंत संवेदना संपत नाही.
कोणाचं झालंय? ज्यांचं झालं असेल अनम्यूट करा. येस, नीलम मोरे. कुठे दिली तिने? माझ्या पाठीत दुखते त्यामुळे मी इथं छातीवर हात पकडला होता. तर कमी उजवा झाले का? हात मला थोडा ओके. आणि कमी झाले का दुखणं? म्हणजे थोड्या प्रमाणात मला असं वाटतंय, म्हणजे पाठीत दुखत होतं ना ते थोडस कमी झालं असं फील होतं मला. ठणका कमी झाला? ठणका लागत होता? हो. कमी झाला? व्हेरी गुड. येस, सारिका तांबे बोला. माझी पायाची हील दुखत होती. ऍक्च्युअली मी सकाळी शक्तिपात घेऊ शकले नाही, पण तुम्ही आता जी सांगितली ती मी प्रोसेस केली तर एक थंडावा जाणवला. जे आपण होल्ड करतो. मला आता सांगता येणार नाही, पण ती थंडावा एक थोडस थंड जाणवलं तिथं मला. येस. निश्चितच ह्याच्यात फरक पडेलच. हे बघा, शक्तिपात जरी नसेल दिल घेतला तरी पण मी सगळ्यांना का करायला सांगते, कारण की इकडून आम्ही एनर्जी पाठवत हो, असतो. तर त्यांना ठणका लागला ते मला कसं कळलं? बरोबर. सो म्हणून आणि मला सांगितलंय की करून हो, घ्यायचंय. येस, बोला. ती एनर्जी जाणवली पूर्ण मला. आणि लिटरली पायाला थंड असं एक हवेची झुळूक नाही का, ती तशी जाणवली मला पूर्ण. डिस्टन्स सिलिंग काम करते की नाही? हो, पोचते की नाही एनर्जी? येस, पोचते. कोणाला कळली कधी थँक्यू. आली काय केलं मी? तो अशा नाही, नाही. हिशोबाने जस्ट एक ट्रेलर आहे. ओके, हो, गुड, पण व्हेरी ते नाईस. ते व्हायब्रेशन जाणवतात. जेव्हा तुम्ही पहिली प्रोसेस केली त्यावेळेसही तो आपला एनर्जी बाउल तोही जाणवला. डिस्टन्स लांब घेतलं की जाणवला, जवळ घेतलं तेव्हाही जाणवलं. थँक्यू मॅम. ओके, कळलं कसा अनुभव येतो, काय होतं आपल्याला. ह्याचा उद्देश काय आहे? आपण हे नाही बघायचं की किती पर्सेंट झाले, कारण की 10% ऊर्जा आहे. लेवल 1चं कालच सांगितलं लिमिटेशन असणार आहे. कारण इथे आपल्याला प्रत्येक ठिकाणी आता काय, ही हार्डली आपण 1-1.5 मिनिटाची हिलिंग केली आहे. ठीक आहे, 1.5 मिनिटाच्या हिलिंगने एवढाच फरक पडेल, पण ऍक्च्युअल वाली हिलिंग काय 1-2 मिनिटाची नसते, ती मोठी प्रोसिजर असते. जिथे आपण रूट कॉज वरती ऍक्च्युअल डिसीज, डिसऑर्डर आणि कोण मोठ्या कॉम्प्लिकेटेड केसेस वरती काम करत असतो. मग ते फिजिकल असेल, आर्थिक असेल, जे काही असेल. तर पण ते जरा अजून पुढची प्रोसिजर आहे. आता आपण फक्त लेवल 1च्या हिशोबाने केलं आहे. आणखी लेवल 1चं हे काय होतं की समोरचा व्यक्ती आपल्या जवळच असणं गरजेचं आहे, ज्याच्यावर करत आहोत किंवा स्वतःवर करत आहोत. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यावर आतापासून हात ठेवला तसं हात ठेवूनच हिलिंग करावी लागेल. ठीक आहे, मग त्याचे मल्टिपल बॉडी पार्ट असतील किंवा एकच इश्यू असेल, फॉर एक्झाम्पल इन्फर्टिलिटीची काही केस असेल, AMH लेवल किंवा काय, तर एकाच ठिकाणी हात ठेवून नाही होणार आहे. तिथे आपल्याला त्याचं रिजनरेटिव्ह ऑर्गन्स प्लस त्यांचे बाकीचे चक्र, 2 चक्र, बाकीचं आणखी हॉर्मोन्स वगैरे, ह्या प्रत्येक ठिकाणी हात ठेवून हिलिंग द्यावी लागते. मग त्याला वेळ लागतो. ठीक आहे, मग सेम गोज विथ डायबिटीज किंवा कोणत्याही प्रकारचं काही असेल किंवा आर्थिक असेल तरी सगळे चक्र वगैरे. मग हे लिमिटेशन आहे लेवल 1ला, कारण की प्रत्येक ठिकाणी आता फक्त 2-2, 3-3 मिनिटाची नाही, तिथे 5-5, 10-10 मिनिटाची करावी लागते. याला पण खूप वेळ जातो, कळतंय? व्हेरॅज इन लेवल 2 आपल्याला सगळीकडे असं हात हात ठेवून ठेवून करायची गरज लागत नसते. ती एक साथ सगळी हिलिंग होऊन जात असते. ठीक आहे, म्हणजे इकडे ज्या गोष्टीला आपल्याला 1 तास किंवा त्याच्यापेक्षा पण, फक्त एक एक्झाम्पल देते, फॉर एक्झाम्पल 1 तास लागेल तर तिकडे आपल्याला 10 मिनिटात काम होणार. डिफरन्स कळला? एखाद्या ठिकाणी मॅन्युअल काम करणं आणि ऑटोमेशन किंवा मशीनने यूज करणं, फरक तर पडणार आहे. इफेक्ट सेम येणार आहे, पण तिथे ऑटोमेशन आहे, इथे आपण मॅन्युअल टाईप करत आहोत. कळतं? फरक कळला? बट येणारा रिझल्ट विल बी ऑब्व्हियसली याच्यापेक्षा जास्त पद्धतीने चांगला यायचा असतो. ओके, लक्ष्मी गायकवाड, काय बोलायचं का? कशाबद्दल काय बोलायचंय? प्रश्न नाही कळला मला. इथपर्यंत कळले सगळ्यांना? अफर्मेशन काय बोलायचं? अफर्मेशन जे आपल्याला अफर्मेशन म्हणजे काय? सकारात्मक, जे आपल्याला पाहिजे ते बोलायचं, रिपीट करायचं. हिलिंगच्या वेळेस नको असलेल्या गोष्टींचा उच्चार करायचा नाही, हे आपण डे 1ला बघितलेलं आहे. ओके, इथपर्यंत कळलं? Fine. तर हे करण्यामागे मुद्दा हे होता की रेकी वर्क करते की नाही, हिलिंग पॉसिबल आहे की नाही, हिलिंग होते की नाही, आपल्याला काय वाटतं, हे हा उद्देश होता. कळलं? तो
आपल्याला कळलेलं की काय होतं आणि कसं होतं, काय जाणवतं, शक्तिपात होताना पण काय जाणवतं, ऍक्टिव्हेशनच्या वेळेस आपल्या हातातून काय निघतं, ज्याच्यावर होते त्याला काय जाणवतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. भले 1-2 मिनिटाची केली तर 1-2 मिनिटामध्ये एवढा इफेक्ट असेल तर यू इमॅजिन जेव्हा ऍक्च्युअल जी प्रोसिजर आहे ती 15-20 मिनिटाची किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त असतात, जे कॉम्प्लिकेटेड केसेस असतील, तर मग तेव्हा किती लेवलचा इफेक्ट येत असेल. तर ते म्हणून पटापट इफेक्ट इथे येत असतं. आता पुढचं करूया. लक्ष्मी गायकवाड, तुमचा नेटवर्क चेक करा. तुम्हाला जर बाकीच्यांना ऐकू येते, तुम्हाला ऐकू येत नसेल तर नेटवर्क चेक करा. ओके, ठीक आहे, फाईन. पुढे जाऊया. पुढचं आपण प्रोसिजर प्रॅक्टिकल बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आता पायाची हिलिंग कोणी केली आहे? हा, तुमच्या सकट बाकीच्यांना सांगते, उठायचं, किचन मध्ये जायचं. आता पायाची ज्यांनी हिलिंग केली त्यांना चालता चालता आता बघायचं किती दुखते, कमी दुखते का वगैरे. दुसरं प्रॅक्टिकल काय करायचंय, आता जायचं किचन मध्ये, पाणी घेऊन यायचं आणि एका वाटीमध्ये मीठ घेऊन यायचं आहे. आणणार, पाणी आणि मीठ मिक्स करायचं नाही, सेपरेट आणा. ओके, गो. आणि ज्यांनी पायाची हिलिंग केली जरा चालता चालता बघा किती कमी झाले ते, कमरेची, पायाची. येस प्रणवती, गो गो गो, गेट इट गेट इट. चालतं चालतं बघा आता पाय, कंबर किती बरी झाली. म्हणलं सगळ्यांनी. या लवकर, अजून पुढचं खूप बाकी आहे. सो या प्रॅक्टिकल मध्ये आपण काय बघणार आहोत, इथे बघितलं हिलिंग काम करते का नाही, आता बघायचं आपले बोल काम कसे करतात. आणि शक्तिपात झाल्यावर ते खास करून आपल्यामध्ये काय ऊर्जा येते, निर्माण होते, नाही होते. सो व्हॉट वी आर गोना डू, पाण्याची चव बदली करायची आहे, चेंज करायची. त्यासाठी काय करायचं, पाणी ज्यांचं आता समजा ग्लासात असेल, बॉटलमध्ये असेल, समोर पाणी ठेवायचं किंवा हातात ते ग्लास पकडला तरी चालेल. रेखीचं आवाहन करायचं. आता पूर्ण बोलत बसू नका, आता थँक्यू ऑलरेडी आपण बोललेलो आहोत. फक्त थँक्स टू मी, थँक्स टू रेखी बोलायचं. समोरचं जे पाणी आहे त्याला पण थँक्यू बोलायचं की मी तुझी सुद्धा आभारी आहे. आणि काय करायचं आहे, हात रब करायचे, ते पाण्याचं ग्लास हातात घ्यायचा किंवा समोर असेल तर समोर ठेवायचा. आणि काय करायचं, त्याच्यावरती 21 वेळा सेम हात फिरवायचा आहे. अफर्मेशन इथे काय द्यायचं हे लक्षात घ्यायचं. त्याला सांगायचं की मी तुझी आभारी आहे. आणि जेव्हा आपण हिलिंग करायला घेऊ तेव्हा त्याला सांगायचं आहे की हे पाणी आता दिव्य रेखीच्या कृपेने संपूर्ण सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण झालेलं आहे किंवा चार्ज झालेलं आहे. आणि ह्या पाण्याला तुम्हाला हवी ती चव सांगायची. फॉर एक्झाम्पल, नारळाच्या पाण्याची चव प्राप्त झालेली आहे. तुम्हाला हवं ती चव घ्या नारळाच्या पाण्याची, किंवा त्याचा गोडवा वाढलेला आहे, मंदिरातील तीर्थाची चव प्राप्त झाली आहे, ज्या कोणत्या तुम्हाला ऍज यू विश. ठीक आहे. सो 21 टाइम्स त्याला अफर्मेशन देऊन हील करायचं आहे. कळलं? स्टार्ट. अफर्मेशन द्यायचं आहे की दिव्य रेखीच्या कृपेने हे पाणी आता पूर्णपणे चार्ज झालेलं आहे. आणि या पाण्याला डॅश डॅश तुमचं जे चव आहे ती चव प्राप्त झालेली आहे. 21 टाइम्स हिलिंग द्यायची.
पूर्ण फोकस करायचा आहे आणि हिलिंग द्यायची आहे. Vivo Y200 Pro 5G तुम्ही फक्त हात रब करत बसला आहात. हिलिंग कशी देणार? हिलिंग द्या पाण्याला, हात फक्त रब नाही करायचे. हिलिंग द्या, हिलिंग सुरू करा पाण्याला. हिलिंग करायच्या आधी पाण्याची चव बघितलीत का ओरिजिनल कशी होती, की डायरेक्ट हिलिंग सुरू केलीत? कळणार कसं चव चेंज झाली ते? ठीक आहे, असू द्या. ज्यांचं झालं असेल त्यांनी त्या पाण्याला थँक्यू बोलायचं आहे. आणि आता पिऊन बघा चव चेंज झाली का. म्हणजे जी आपण सांगितलेली ती चव प्राप्त झाली आहे का. थोडं गोड झालं आहे. व्हेरी गुड. येस. कोणाची झाली चव चेंज? मी गुलाब पाणी सांगितलं होतं, चेंज झाली. व्हेरी नाईस. असं काहीतरी एक्सपेरिमेंट करायचे, जे सांगितले ते नाही करायचं, अजून काहीतरी त्याच्यामध्ये वेगळं करायचं. गुड. आपल्या अफर्मेशन काम करतात की नाही? हे बघा, चव चेंज होते म्हणजे काय झालं, मॉलिक्युलर स्ट्रक्चर चेंज केलं आपण. कळतंय? एखाद्या गोष्टीचं जर मॉलिक्युलर फक्त काय ते अव्हेंजर्स मध्ये दाखवलं मगच होतं असं नाही की आतमधलं स्ट्रक्चर चेंज होतं. वॉट इट? आपल्या अफर्मेशनने सुद्धा आपण पाण्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर चेंज करू शकतो. आपण किती टक्के पाण्याने बनलेलो आहोत? 70%. स्वतःच्या आतमध्ये आपण चेंजेस नाही आणू शकत का मॉलिक्युलर लेवलवरती, ॲटॉमिक लेवलवरती? आणू शकतोय. किती मिनिटाची केली गेली? 21 वेळा हात फिरवलाय फक्त, ते पण 10% एनर्जी. कळतंय? ह्याच्यामध्ये मोटिव्ह काय होता की ह्याला बोलतात वॉटर चार्जिंग. आणि वॉटर चार्जिंग इज वन ऑफ द टेक्निक्स. कसली आहे? मॅनिफेस्टेशनची. कळते? पण इथे ह्याच्यासोबत आपल्याला साथ कसली भेटली? रेखीच्या ऊर्जांची. तर ह्या पद्धतीने सुद्धा आपण मॅनिफेस्ट करू शकतो वॉटर चार्जिंग टेक्निकने. कळतं? दॅट डिपेंड्स. आता रोजच्या आता डेली प्रॅक्टिसमध्ये पण हे इन्क्लूड करायचं असतं. नंतर लेवल 2 ला तर पूर्ण प्रॅक्टिसमध्ये आपण सांगत असतो की काय 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 करायचं असतं. ठीक आहे? तर हे फक्त छोट्या मोठ्या गोष्टी सांगितल्या आहेत की कशा पद्धतीने आपण रेकी नॉर्मल लाईफ मध्ये सुद्धा इन्कॉर्पोरेट करू शकतो. आवाज कळतंय? सो आवाज दिस येत इज फॉर. येस, बोला. माझ्या नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे का? कळतंय? आवाज नाही येते तुमचा. हा, आवाज येत नाही. माझा आवाज तुम्हाला येत नाहीये? कमी येतोय, कमी. नेटवर्क चेक करा. नेटवर्क एकाला जरी माझा आवाज येतो, मी सकाळपासून लेक्चर घेते, सो देर इज नो प्रॉब्लेम इन माय नेटवर्क. ओके, नेटवर्क चेक करा तुमचं. फाईन. आता नेक्स्ट काय करायचं? जे आता मीठ आणलेलं आहे वाटीमध्ये, त्याचं आपल्याला काय करायचं आहे? खारटपणा कमी करायचा आहे. ठीक आहे?
पाणी सोपं होतं, पाण्याचं मॉलिक्युलर पाणीचं सगळ्यांचं कलर घेऊ शकतं काय. आता मिठासारखी गोष्ट आहे, त्या मिठासारख्या गोष्टीचा जर खारटपणा कमी करू शकलो तर खरोखरच आपल्या बोलामध्ये ताकद आहे. ठीक आहे. आता आपण पाण्याला चार्ज केलं, फूडला सुद्धा चार्जिंग करू शकतो की नाही बघूया जरा. हा, पण फूड मध्ये कोणत्या फूडची आपण चेंज करू शकतो ज्याचा आपल्याला इंटेन्सिटी कळते. ठीक आहे. सो मिठाची इंटेन्सिटी जर कमी केली तर खरं मोठं आपलं काम केलं, राईट. सो सेम करायचं आहे, पण इथे 3 मिनिटाची मीठ आहे ना, सो 3 मिनिटाची हिलिंग करावी लागेल, फक्त 21 वेळा नाही करायचं. सेम प्रोसिजर आहे. थँक्स बोलायचं त्याला की मी तुझी आभारी आहे, आणि आता त्याला काय सांगायचं आहे, 3 मिनिटं त्या वाटीवर हात ठेवायचा आहे आणि सांगायचं आहे की थँक्यू, मी तुझी आभारी आहे. तुझी चव आता हळूहळू कमी होत चाललेली आहे, तुझा खारटपणा आता कमी होत चाललेला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने त्याला 3 मिनिटं हिलिंग द्यायची आहे. आधी टेस्ट घेऊन बघा त्याची इंटेन्सिटी किती आहे, नंतर कळेल कमी झाले की नाही. ओके, स्टार्ट. चिमूटभर मिठाची चव घ्यायची आहे, किती त्याची खारटपणा आहे, आणि त्याच्यानंतर सुरू करा. ओके, झालं असेल तर त्याला थँक्यू बोलायचं आणि पुन्हा त्याचं चिमूटभर मीठ घेऊन चव बघायची, इंटेन्सिटी त्याची कमी झाली आहे का.
झाली थोडीशी झाली असणार डेफिनेटली. थोडीशीच होणार आहे का लगेच काय ते पूर्ण ब्लँड होणार नाहीये. थोडीशीच होणार पण मीठ आहे ते. एवढं मिठाचं कमी केलं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. ते पण 2-3 मिनिटाच्या हिलिंगने आपण केलंय. ओके हे अर्धा तास बसलो तर किती कमी करू कळतंय. हो ओके ठीक आहे व्हेरी गुड. पण तर अशा पद्धतीची हिलिंग हात ठेवून ठेवून करण्याला फक्त लेवल 1 ला लागते. आणि लेवल 1 चा आणखी एक इशू काय होतो की आपल्याला समोरच्या वरती जेव्हा हात ठेवून करावं लागते किंवा त्याला टच करून करावं लागते आणि एवढा वेळ समोरचा सुद्धा कम्फर्टेबल असेलच गरजेचं नाही एखाद्याचा हात ठेवून घ्यायला. ठीक आहे अँड दॅट टू जर इन्फर्टिलिटी किंवा अशा काही केस असेल तर ऑब्व्हियसली त्या बॉडी पार्ट वरती आपण एवढा वेळ हात नाही ठेवू शकणार आहोत. ठीक आहे सो दिस लिमिटेशन विल बी देअर ओनली टिल लेवल 1. ठीक आहे पण लेवल 2 ला गेल्यावर आपल्याला कोणाला हातच लावायचा नाही बिना हात लावता करायचे. कळते फाईन. हा डिफरन्स कळला म्हणजे हे कळलं की इथे हे लिमिटेशन अशा पद्धतीचं आहे. गॉट इट. आता जे आपण मिठाचा खारटपणा केला कमी तर हे कशासाठी तर आता उद्यापासून काही मिठाचा खारटपणा कमी नाही करायचा आहे. कशासाठी शिकलोय की आपण बघायला की फूड चार्ज होतं की नाही आपल्या बोलांनी. तर त्याच्या पद्धतीने आपलं जे काही फूड आयटम आहे जेवण असेल पूर्ण जे काही असेल ते एव्हरीथिंग कॅन बी चार्ज विथ रेकी आणि त्याचे इंटेज. ठीक आहे कशासाठी मॅनिफेस्टेशन किंवा एखाद्याला संपूर्ण स्वास्थ्य पाहिजे. रेखी आपल्याला जिथे हवी तिकडे आपण वापरू शकत आहोत. तेच नंतर लेवल 2 पासून शिकणार आहोत की डेली लाईफ पासून ते मेजर केसेस पर्यंत हाऊ टू इनकॉर्पोरेट रेकी आणि कोणकोणत्या टेक्निकने आपण इनकॉर्पोरेट करू शकतो आणि त्याच्यात छोट्या छोट्या गोष्टीपासून ते मोठ्या मोठ्या गोष्टीपर्यंत रेकी वापरून प्रत्येक गोष्टीमध्ये रिझल्ट कसा आपण ट्रान्सफॉर्मेशन घडून आणू शकतो. ही जस्ट एक बेसिक गोष्ट आहे. मग ते अन्नाचं चार्जिंग पाण्याचं चार्जिंग कोणत्याही पद्धतीने आपण हे करू शकत असतो. गॉट इट. कळते. मग ते अन्न पचन होत नसेल तर ते अन्न ग्रहण केल्यावर ते पचायला पाहिजे पासून ते त्याचा इफेक्ट किती आतमध्ये आला पाहिजे हे सगळं आपण त्याच्या थ्रू करू शकतो. कळते. त्याच्यासाठी आपण हे बघितलेलं आहे. त्याच्यानंतर ओके बॅच 1 ला सुद्धा हा प्रश्नाचं उत्तर दिलेलं कारण की जो प्रश्न आलेला तो कोणत्या बॅच मधून आलेला तो आता मला आठवत नाहीये. टीमने ते काय त्यांनी सर्च नव्हतं केलं. त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारला गेला होता की रेकी हा प्लसिबो इफेक्ट आहे का. प्लसिबो इफेक्ट माहितीये सगळ्यांना माहितीये नाहीतर मग ते ओके प्लसिबो इफेक्ट म्हणजे काय असतं एखाद्याला फक्त असं वाटतं माहितीये की समजा एखाद्या डॉक्टरकडे गेला आणि एखाद्या आजी वगैरे असे असतात बघ की त्यांना बोलतात की नाही जोपर्यंत मला डॉक्टर इंजेक्शन नाही देत तोपर्यंत काय मला बरं नाही वाटणार असतं ना किंवा काही लोक असं डॉक्टरची पायरी जरी चढली तरी बरं वाटतं. सो दॅट इज प्लसिबो इफेक्ट की त्यांना असं वाटतं की हे केल्याशिवाय हे म्हणजे डॉक्टरने जरी त्यांना सलाईनचं इंजेक्शन दिलं तरी त्यांना बरं वाटेल. सो दॅट इज प्लसिबो इफेक्ट. कळतं. काही काहींना असं वाटतं की आपण बोलतोय ना समोरचा असा ग्रह करून ठेवतोय की माझ्यावर एकी दिली जाते मग मी बरा होतोय. आता हा ग्रह किती दिवस टिकूला तर कारण की तो ग्रह आहे 1 तास 2 तास 1 दिवस 2 दिवस आयुष्यभर टिकणार तर नाहीये. मग रेकीने जे रिझल्ट परमनंट येतात ते ग्रह असू शकतात का नाहीये. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा रेकी मेनली जास्त हिशोबाने केव्हा वापरली जाते डिस्टन्स हिलिंगसाठी एखाद्याचं व्यसन काढण्यासाठी चुकीच्या संगत असेल किंवा एखादा माणूस आयसीयू मध्ये आहे त्याला बरं करायचं त्याला काय उठवून सांगणार समजा एखादा कोमामध्ये तर त्याला सांगणार का तुझ्यावरती केली जाते आता तू ग्रह कर ऑब्व्हियसली नाही. मग ते रिझल्ट येतात कुठून जर रेकी प्लसिबो इफेक्ट असेल. कळते. त्याच्यावरून जी आज केस डिस्कस केलेली आता इथे मी आपण काय शिकतो एक तर माहिती असायला पाहिजे गरजेचं नाहीये. रेकी शिकण्याला एजची लिमिट नाहीये. रेकीची थेरपी घेण्यासाठी एजची लिमिट नाही आहे. एखाद्याचा जीव वाचवायचा असेल की तुम्ही त्याचं वय बघणार का. कारण की असे सुद्धा गैरसमज पसरवले जातात की नाही एका सर्टन एज नंतर रेकी शिकली जात नाही किंवा एका सर्टन एजला रेकी देऊ शकत नाही म्हणजे ते जीव महत्वाचा की तुझं वय बघणार. त्यामुळे जस्ट इमॅजिन की जेव्हा म्हणून काय सांगितलंय की रेकी किंवा ही अशी एकच मोडॅलिटी आहे जिकडे पैसा पण भेटतो आणि लोकांच्या मनापासूनच्या ब्लेसिंग सुद्धा पोचतात. प्रत्येक वेळेला काय पैसा बघायचा नसतो. ठीक आहे आता मी याच्यासाठी काही पैसे घेतले की नाही गायडन्स तर दिलेले
ठीक आहे. सो अशा पद्धतीचे सुद्धा जेव्हा रिझल्ट येतात तर व्हाय नॉट, काय प्रॉब्लेम आहे? ठीक आहे. मग हे जे गैरसमज आहेत, क्वेश्चन मार्क्स आहेत, ते बस्ट होणारच आहेत. आता लेव्हल 1 ला तुम्हाला याचं नॉलेज नसतं म्हणून असं वाटतं, कारण की आपण पॉडकास्ट ऐकून आलेलो असतो, व्हिडिओ अर्धवट ऐकून आलेलो असतो, रील्स मधलंच ऐकून आलेलो असतो, पण त्याचं आजचं पाठचं पुढचं काही माहित नसतं आपल्याला. ठीक आहे. जोपर्यंत जम घेणार नाही, उडी घेणार नाही, आपल्याला कळणार कसं किती खोल आहे आणि काय आहे आतमध्ये. तर त्यामुळे वरचेवर बोलणं सोपं आहे, नावं ठेवणं, गैरसमज तयार करणं, रील्स बनवलं. आतमध्ये काहीतरी वेगळ्या गोष्टी असतात आणि त्या खूप डीप लेवलच्या असतात आणि एवढी प्युअर एनर्जी आहे नाही. विचार कर, एखाद्याचा जीव वाचत असेल तर काय, कोणत्या लेवलचं बरं वाटतं. आणि येणारा माणूस जेव्हा रडत येतो आणि जाताना हसत जातो ना, मग आनंदाश्रू असतात ते. आमच्या डोळ्यात पण पाणी येतं कधी, कारण एवढ्या सिव्हिअर लेवलच्या केसेस असतात, जाता जाता वाचलेले असतात. मग तेव्हा आम्हाला एवढं बरं वाटतं आणि माझ्या स्टुडंटने आणले तर मला अजून बरं वाटतं. ठीक आहे. फाईन. म्हणून लोक विचारतात तुम्ही एवढं कसं काय हसू शकता प्रत्येक ह्याच्यामध्ये, लेक्चरमध्ये किंवा प्रत्येक काही सांगताना, कारण की आलेला रिझल्ट, जे सततचे मेसेजेस, आता किती तिथे 135 काहीतरी मेसेज होते जे अनरीड आहे, असे रोजचे येतात. नंतर मग ऍक्च्युअली प्रश्न विचारला होता की मॅम टीम वाचत नाहीये. अरे किती वाचणार आणि किती रिप्लाय देणार, असं होतं. पण आता कोणाला काय टाइमपास म्हणून काय मेसेज करतात का? तर नाही. एकी दिली किंवा घेतली, हा काही इश्यू नाही आहे. हे असल्या सगळ्या गोष्टी काही नसतात. ह्याचं लॉजिक वेगळं आहे. ते आपण नंतर डाऊट सॉल्व्हिंगच्या वेळेस करू. आता इथपर्यंत कळलंय सगळ्यांना? ओके. खूप सारे इथे क्वेश्चन्स आय गेस सॉल्व्ह झाले असतील. पुढचा एक आपला पार्ट बाकी होता, दॅट इज फॉर चक्रा. तो आपण उद्या बघू. सो उद्या लेवल 1 चा लास्टचा दिवस असणार आहे. उद्या आपण टॉपिक कव्हर करणार आहोत चक्रा सिस्टीम, जे आज बाकी आहे ते उद्या आय ट्राय टू कम्प्लीट. ती चक्र का स्टडी करायची आहे, कारण की हे सगळं घेणं देणं त्या चक्रांची आहे आणि त्याच्यावरूनच आपली अख्खी लाईफ, आपला स्वभाव, आपलं वागणं, आपलं एखाद्याचं जडत्व असेल, एखाद्याचं क्रोध असेल, एखाद्याची इन्फर्टिलिटी असेल, मायग्रेन, व्हॉट एव्हर आहे, ते कसं त्या चक्राशी कनेक्टेड आहे आणि त्या चक्रांना हील करणं, बॅलन्स करणं आणि अलाइन करणं खूप महत्वाचं असतं. ते आपण उद्या बघू. सो हा एक पार्ट उद्या होणार आहे. आणि उद्या जे सगळ्यांचे मेसेजेस, नॉर्मल सगळ्यांचा एकच प्रश्न आहे की लेवल 2 आणि लेवल 3 ची जी फीज आहे ती किती आहे, सिलेबस काय असणार आहे, ड्युरेशन वगैरे जे काही आहे ते आपण उद्या सांगणार आहोत. सो हे 2 टॉपिक उद्या कव्हर होतील. चक्राचं बॅलन्सिंग कसं करायचं असतं किंवा त्याला ऍक्टिव्हेट कसं करायचं, आणि दुसरं म्हणजे पुढचं सगळं जे आहे स्ट्रक्चर, पूर्ण डिटेल्स जे आहे ते उद्या आपण डिस्कस करणार आहोत. 5 इयर्सची बेबी गर्ल. हो, देऊ शकतो. लक्ष्मी गायकवाड. पण काय देणार, कसं देणार, शिकावं लागेल. ओके. ह्या तर सोप्या सोप्या गोष्टी आहेत, ह्या एका दिवसात होतील तुमच्या. ओके? ठीक आहे, चालेल. थांबूया आता. विल सी यू टुमॉरो. थँक्यू सो मच.